गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या 13व्या अर्पण बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडलाय। याप्रसंगी बोलताना पंडित चौरसिया म्हणाले, वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही। येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरुप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे। याप्रसंगी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते। या गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात पंडित विवेक सोनार यांच्या 175 शिष्यांनी सामूहिक बासरी वादन सादर केलंय। 5 वर्षांपासून ते 80 वर्षापर्यंतच्या वयाच्या शिष्यांचा या वादनात सहभाग होता। विविध रागांवर आधारित हिंदी गाणी, भक्तिगीते आणि भावगीते त्यांनी बासरीवर सादर केले। असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलंय। कार्यक्रमात राग भीमपलासी, गोरख कल्याण, भूपाली, दुर्गा आणि वृंदावनी सारंग यांसारख्या रागांचं सादरीकरण करण्यात आलंय। याशिवाय मोगरा फुल्ला, अरे अरे न्याना, रुंझुन रे भ्रमरा, राधा ही बावरी आणि बार बार देखो यांसारखी लोकप्रिय गीते बासरीवर सादर करण्यात आले। पंडित चौरसिया यांचे पाद्यपूजन पंडित विवेक सोनार आणि त्यांच्या पत्नी कविता सोनार यांनी केले। भावविश्व होऊन पंडित चौरसिया म्हणाले, ठाण्यात बासरीच्या गुरुशिष्य परंपरेचे जे दृढ नाते पाहायला मिळते ते देशातील अन्य कोणत्याही भागात दिसून येत नाही। त्यामुळेच माझ्यासाठी वृंदावन व हरिद्वार ठाण्यातच आहेत। वाद्य संगत म्हणून रवींद्र नवले व अथर्व कुलकर्णी यांनी तबल्यावर, सचिन नाखवा यांनी ढोलकवर तर किलन बेल्ले यांनी कीबोर्डवर साथ दिली। समारोपाला पंडित विवेक सोनार यांनी राग मिया मल्हार आणि हंसध्वनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। त्यांनी प्रफुल्ल आठवले आणि प्रताप पाटील यांनी संगत केले। कार्यक्रमाच्या ठाणे महापालिकेचे अनेक अधिकारीही उपस्थित होते। या कार्यक्रमास युनियन बँकेचे व्यवस्थापक राजकुमार, टीजीएसबी बँकेच्या प्रमुख पौर्णिमा रानडे, एफएक्स फिनिशियलचे आनंद चौधरी, स्वामी आधारवड संस्थेचे वैभव मलबारी आणि टिपटॉप प्लाझाच्या श्रीमती स्मिता शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मला संगीत आवडतं, पण मी त्याच्यावर भाष्य करण्यात नक्कीच मोठा नाही। त्यामुळे जरी वेळ मला अशा अडचणीचं काम करायला भाग पडतो, परंतु मला आनंद आहे की आता सध्या मी ह्या संस्थेचा एक सल्लागार असल्यामुळे मला तेवढ्याच आनंदाने किंवा अधिकाऱ्याने पण बोलण्याची आता संधी आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की गुरुकुलचा मी एक सल्लागार आहे, विश्वस्त आहे आणि गेले अनेक वर्षे म्हणजे गुरुकुलावर प्रेम करतो, संगीतावर प्रेम करतो आणि खास करून बासरीशी म्हणजे गेली अनेक वर्षे म्हणजे वेग ज्यापासून बासरी वाजवायला सुरुवात केली मुंबईत आल्यापासून त्यापासून त्या क्षणापासून आम्ही एकत्र आहोत, चांगले मित्र आहोत। त्यामुळे नक्कीच ह्या अर्पण ह्या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा। कारण गुरुपौर्णिमेचा हा आगळा उत्सव किंवा सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो, गुरुला कशा पद्धतीने मानवंदना दिली जाऊ शकते, गुरुपूजन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्याचा आदर्श पाठ विवेकने गेले 13 वर्षे घालून दिलेला आहे। केवळ संगीत क्षेत्रासाठी क्षेत्रासाठी हा आदर्श पाठ लागू होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे। त्यामुळे मी विवेक सोनार खरं तर खूप मोठा आहे, परंतु आम्ही मित्र असल्यामुळे त्याला विवेक म्हणून बोलवतो। आज संगीत क्षेत्रात त्याचं आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं आणि पण मला अभिमान आहे, तो माझा मित्र आहे। त्यामुळे विवेक आणि गुरुकुलला, गुरुकुलच्या सर्व सदस्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। गुरुकुल अजून मोठं व्हावं, अजून वाढावं, त्याचा हा त्याचा वेलू हा खरं तर बासरी म्हणजे बांबूशी निगडीत आहे। बांबू कशा पद्धतीने व्यापून टाकतो सगळ्यांना आणि बांबू म्हणजे आता आम्हाला नवीन आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बांबूची लागवडसाठी खूप हे केलं का बांबू हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा हा असा वृक्ष आहे। त्याच्यामुळे बासरी त्या वृक्षापासून बनवते, त्यामुळे बासरी वादन हा खरोखरच आपल्या सगळ्यांचा ऑक्सिजन बनावा अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो। इथे